नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2014 मधील पेपर 1 यातील इंग्रजी विषयातील प्रश्न क्रमांक 11। चूज करेक्ट प्रिपोजिशन इन गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यावरून आपल्याला प्रिपोजिशन ओळखायचं आहे। वाक्य आहे द रॉबर्स ब्रोक फिलिंग द ब्लँक्स हिज शॉप अँड लुटेड इट। ऑप्शन आहेत इन, ओपन, इंटू, नो, प्रिपोजिशन। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 इंटू। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22। चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यातून आपल्याला इनडायरेक्ट स्पीच बनवायचं आहे। वाक्य आहे सायली सेड टू केतकी लेट्स टेक अ टॅक्सी नाऊ। याचं चूक उत्तर म्हणजे पर्याय दिले आहेत सायली सजेस्ट केतकी दॅट दे शूड टेक अ टॅक्सी दॅन। सायली टोल्ड केतकी दे शूड टेक अ टॅक्सी नाऊ। सायली सजेस्ट केतकी दे शूड टेक अ टॅक्सी दॅन। चौथा आहे सायली सजेस्ट केतकी दॅट वी शूड टेक अ टॅक्सी दॅन। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सायली सजेस्ट केतकी दॅट दे शूड टेक अ टॅक्सी दॅन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13। चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामधले डिग्री सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे। व्हेरी फ्यू बॉईज आर द इंडस्ट्रियल्स एज अभिजित। शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स। मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमन। चौथा आहे नो देअर पॉलिसीज आर ॲज अ गुड ॲज हॉनेस्टी। त्याचं उत्तर आहे सेकंड, शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14। आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉजेस। दिलेल्या वाक्यातून अंडरलाईन क्लॉज कोणता आहे ते ओळखायचं आहे। टेल मी व्हाय यू डिड धिस। ऑप्शन आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस, नाउन क्लॉजेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ टाईप, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ इंट्रोगेशन। त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाउन क्लॉजेस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15। चूज द करेक्ट नो सूनर दॅन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यातून आपल्याला नो सूनर दॅन सेंटेन्स शोधून काढायचं आहे। वाक्य दिलं आहे केदार वॉज फ्रायटन व्हेन द मिडल ऑफ द कॅम्पस जम्प। वाक्य दिलं आहे नो सूनर वॉज केदार फ्राईट दॅन द निडल ऑफ द कॅम्पस जम्प। नो सूनर डिड केदार फ्रिटन दॅन द निडल्स ऑफ द कॅम्पस जम्प। थर्ड आहे नो सूनर डिड द निडल ऑफ द कॅम्पस जम्प दॅन केदार वॉज फ्रिटन। नो सूनर केदार वॉज फ्रिटन दॅन द निडल ऑफ द कॅम्पस जम्प। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 नो सूनर डिड द निडल ऑफ द कॅम्पस जम्प दॅन केदार वॉज फ्रिटन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16। चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यातून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे डिड नॉट द फायर डॅमेज द हाऊस। ऑप्शन आहे डिडंट द हाऊस डॅमेज बाय द फायर, वॉज द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर, डिड द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर, वेअर द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर। त्याचं उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 वॉज द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17। फाइंड आउट द पार्ट विच ऑफ द करेक्ट एरर। दिलेल्या वाक्यातून आपल्याला करेक्ट एरर ओळखायचं आहे। ही इज व्हेरी ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ प्रिंट, नो एरर। ऑप्शन आहे डी सी बी ए। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 18। चूज द करेक्ट सायमोनम ऑफ नेस्टी। नेस्टीचं सायमोनम करेक्ट ओळखायचं आहे। अनप्लिझंट, नॅचरल, जिनियस, इमोशनल। त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनप्लिझंट। प्रश्न क्रमांक 19। चूज द अपोजिट ऑफ प्रिझेंट पार्टिशन।
ऑप्शन आहे एक्स्टर्नस प्लांटरी अपॉर्च्युनेटेड प्लिझंट, त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एक्स्टर्नस. प्रश्न क्रमांक 20 चूज द वन वर्ड ऑफ द गिवन. दिलेल्या वाक्यातून आपल्याला एक शब्द बनवायचा आहे. तर वाक्य दिलं आहे द मॅन हुज डान्स टू द टर्न्स ऑफ हिज वाईफ. ऑप्शन आहे स्लेव चून इफरनेट अँड हॅपनटिकेट, त्याचं उत्तर आहे हॅनपिकेट. ऑप्शन नंबर 4. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.